नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये असतात. तर लगेच अर्जुन सायलीला विचारतो की मिस सायली, तुम्हाला मम्माने सांगितले होते की आज नैवेद्यासाठी त्या सांजेच्या पुरणाच्या पोळ्या बनवायला. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? कारण मला मम्माने म्हणजे आईने काही नैवेद्याबद्दल सांगितले नव्हते, हे सर्व मी माझ्या मनाने केले. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की अगदी प्रतिमा आत्यासारखंच तुम्ही सर्व काही करत असतात आणि प्रतिमा आत्यासुद्धा खूप स्वीट होती, तुम्ही सुद्धा तशा स्वीट आहेत आणि त्या तन्वीत मात्र प्रतिमा आत्याचे कोणतेही गुण दिसत नाही. असे वाटते की प्रतिमा आत्याची मुलगी तुम्हीच आहात. सायली म्हणते की अर्जुन सर, मी प्रतिमा आत्यांना अजूनसुद्धा बघितले नव्हते आणि कधी मी बघितलेच नाही त्यांना, मग मी त्यांची मुलगी कशी असणार? आणि प्रतिमा आत्यांना तर एकच मुलगी होती, ती म्हणजे ती तन्वी. तेव्हा अर्जुन हा आपल्या कपाटातील काही अल्बम्स काढतो आणि त्यामध्ये तो प्रतिमा आत्यांचे फोटो सायलीला दाखवत असतो. तेव्हा लहानपणचे सर्व फोटो अर्जुन रविराज सोबतचे, कल्पना आणि प्रतिमा आत्यासोबतचे सर्व फोटो ही सायली बघत असते आणि जेव्हा लहानपणची ही तन्वी असते तो फोटोसुद्धा अर्जुन सायलीला दाखवतो. तेव्हा मात्र सायलीला लहानपणचे गणपती बाप्पाचे क्षण म्हणजे ती जे काही बोललेली असते ते सर्व आठवतात. सायली त्या आवाजामध्ये मग्न झालेली असते कारण तो पूर्ण तन्वीचा आवाज सायलीच्या कानामध्ये घुमत असतो. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही कसला विचार करतास? तर सायली म्हणते की काही नाही अर्जुन सर. तेव्हा सायली मात्र विचारत असते की हे असे आवाज मला का ऐकू येत असतात? त्यानंतर इकडे अस्मिता आणि प्रिया आपल्या रूममध्ये असतात. तर प्रिया म्हणत असते की सायली काही ना काही ड्रामा ही पूर्ण आजीला खुश करण्यासाठी करत असते. तेव्हा अस्मिता विचारते की काय ग प्रिया, तुझा एकही गुण प्रतिमा आत्यासारखा का नाही ग? तेव्हा प्रिया म्हणते की अगं, मला माझ्या आईचा सहवास कधी मिळाला नाही, त्यामुळे काही शिकायला मला कधी तिच्याकडून भेटलेच नाही. तेव्हा अस्मिता म्हणत असते की अगं, काही गोष्टी ह्या रक्तातूनच मिळत असतात ना. तेव्हा प्रिया म्हणते की हो, ते बरोबर आहे, पण कसे आहे? अगं, परवा आमच्या घरी मी एक रांगोळी काढली होती आणि सुमन काकू म्हटल्या की खरंच सेम टू सेम तुझ्या आईसारखीच रांगोळी काढली आणि त्या पोळ्या सांजेच्या मी काही आश्रमात राहिल्यामुळे कधी बघितल्याच नाही ना गं. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं, सायली सुद्धा त्याच आश्रमात राहत होती, मग तिने त्या पोळ्या कशा बनवल्या? ती सायली एक नंबरची ड्रामेबाज आहे आणि तिने पूर्ण आजीला खुश करण्यासाठी कुठून तरी हे सर्व शोधून काढले असणार. तेव्हा अस्मिता म्हणते की हो, तिला नक्की अर्जुनने याबद्दल सर्व काही सांगितले असणार, म्हणूनच ती सर्व एक एक गोष्ट पूर्ण आजीला खुश करण्यासाठी करते. मग आपल्याला सुद्धा काहीतरी करायला हवं पूर्ण आजीला खुश करण्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणत असते की ती सायली ना काही ड्रामा नक्की करत असते आणि ती आपल्या प्रत्येक प्लॅनवर पाणी फिरवते. तेव्हा मात्र अस्मिता आठवण्याचा प्रयत्न करते आणि अस्मिताच्या लक्षात येते की पूर्ण आजीच्या कपाटामध्ये एक प्रतिमा आत्याची डायरी आहे आणि त्यामध्ये तिने सर्व असे लिहून ठेवलेले आहे आणि ती डायरी जर आपण मिळवली तर प्रिया म्हणजे तन्वी, तुला तुझ्या आईसारखी नक्की वागता येईल आणि पूर्ण आजीला खुश करता येईल. प्रिया म्हणजे तन्वी खुश होते आणि खरंच किती सुपर आयडिया दिली. एकीकडे आपण सायली आणि अर्जुन यांच्यावर लक्ष ठेवून ते खरे नवरा बायको आहे की नाही हे शोधायचे आणि दुसरीकडे माझ्या प्रत्येक आईच्या त्या डायरीमधून सवयी मी लावून घ्यायच्या आणि सर्वांना असे दाखवून द्यायचे की जे प्रतिमाचे गुण आहे ते माझ्यामध्ये आहे आणि कौतुक मात्र प्रतिमाच्या मुलीचं म्हणजे माझं व्हायला हवंय, असे प्रियाही अस्मिताला सांगते. अस्मिता म्हणते की हो आणि दोघींचा पुढचा प्लॅन ठरतो. त्यानंतर इकडे साक्षी ही मैपतला म्हणत असते की अहो, तुम्ही असे पापाचे किती दानधर्म करत असतात आणि तुम्ही कितीही दानधर्म केले तरी तुमचे पाप ही धुतली जाणार का? तर पापाबद्दल तुमचे रेट तर मात्र ठरले असतील. आणि एक गोष्ट की तुम्हाला पाप नेमकं काय म्हणायचं हे माहिती आहे का? की एखादी बॉडी असा तिचा खून करायचा आणि ती बॉडी कुठेतरी पुरून टाकायची, ते पाप? की आपल्या मुलींपासून हे खोटं काहीतरी लपून ठेवायचं, हे पाप? तुमच्या मते नेमकं पाप काय? असे साक्षी मैपतला विचारत असते. मैपत विचारतो की मी तुझ्यापासून नेमकं काय लपवले? तेव्हा साक्षी म्हणत असते की तुम्ही त्या आश्रमाच्या जागी नवीन जागा पाडून
प्लॉट करण्याचे ठरवले, त्यामुळे अगोदर किती प्रॉब्लेम्स निर्माण झाले आणि कुठेतरी एक तुम्ही फोनवर बोलत होतात की कुठली बॉडी कुठे पुरायची त्याबद्दल सुद्धा, तेव्हा तुम्ही नेमकं काय लपवले त्याबद्दल मला सांगा. तेव्हा महिपत म्हणत असतो, तुला बाबू ड्रायव्हर माहीतच असेल की किल्लेदाराच्या गाडीचा ॲक्सिडेंट त्याने केला होता माझ्या सांगण्यावरून, आणि त्याने शेवटी हा मरणाच्या वेळीस किल्लेदारला सर्व सत्य त्याला सांगायचे होते की ॲक्सिडेंट हा नेमकं कोणी घडून आणला, त्यामुळे त्या सत्याला सांगण्या अगोदरच मी त्या बाबू ड्रायव्हरचा हा खून केला आणि त्याची बॉडी मी त्या वात्सल्य आश्रमात पुरली. तेव्हा ते ऐकल्यानंतर साक्षी मात्र खूपच चिडते आणि तुम्हाला माहिती आहे का बाबा तुम्ही हे काय केलेस, यामुळे अनेक खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतील. साक्षी म्हणत असते की बाबा तुम्ही तर मला म्हटले होते ती बॉडी तुम्ही कुठेतरी शिफ्ट केली आणि तुम्ही तर ती बॉडी तेथेच ठेवली, मग यामागे काय कारण होते, म्हणून साक्षी भयंकर चिडलेली असते. तेव्हा महिपत म्हणत असतो की मी तुझा बाप आहे, त्यामुळे बोलताना जरा तू सांभाळून बोलत जा, आणि मी डोक्याने जरी तू आहे आणि नात्याने सुद्धा तुझा बाप आहे. मी काय करणार होतो की मधुकर हा पाटलाला त्या बाबूच्या ह्या माड्यामध्ये अडकवणार होतो, पण त्या अगोदर तू त्या विलाचा गेम करून ठेवला, त्यामुळे सर्व हे आपल्या प्लॅनवर पाणी फिरले आणि त्या मधुभाऊंना त्या सर्व मड्यामध्ये मला अडकवायचे होते. तेव्हा साक्षी म्हणत असते ती डेड बॉडी आपण तेथे आश्रमात पुरली, पण ते आपल्यासाठी खरंच खूप डेंजर असणार. अर्जुनला जर हे सर्व समजले तर आपलं काही हे खरे नाही. महिपत म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको, अर्जुन सुभेदारला समजायच्या आतमध्ये त्या बाबूचं मड तेथून गायब होणार. त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये असतात, तर सायली झोपी गेलेली असते, तर अर्जुन प्रेमाने तिच्या अंगावर टाकतो आणि खरंच मिस सायली या घरातल्या नाही, पण या घरासाठी किती राबराब राबत असतात, स्वतःचा सुद्धा विचार करत नाही, म्हणून प्रेमाने सायलीच्या अंगावर पांघरून टाकून अर्जुन हा पाणी पिण्यासाठी घ्यायला लागतो. मात्र पाणी नसते, त्यामुळे तो किचनमध्ये पाणी आणण्यासाठी जात असतो. त्यानंतर इकडे अस्मिता आणि प्रिया ती डायरी घेण्यासाठी पूर्णाई आजीच्या रूममध्ये चोरून येतात आणि लगेच अर्जुनच्या कानावर कपाटाचा थोडासा आवाज पडतो, तर अर्जुन हा चोरून बघतो. तेव्हा अस्मिता प्रिया बाहेर येतात. तेव्हा अर्जुन विचार करतो की इतक्या रात्री ह्या दोघी पूर्णा आजीच्या रूममध्ये काय करत असतील, म्हणून तो त्या प्रिया आणि अस्मिताच्या रूमकडे येतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते की अगं ही तर पूर्णा आजीची आठवणींची डायरी आहे, यात प्रतिमा ताईंच्या आत्यांच्या आठवणी कशा असणार. प्रिया म्हणत असते की आता काय करायचे. तेव्हा अस्मिता म्हणत असते की अगं ह्याच पूर्णाई आजीच्या आठवणी म्हणजे त्या प्रतिमा आत्याविषयीच असतील. तेव्हा अर्जुन विचार करतो की ह्या अस्मिता नेमकं तन्वीला पूर्णाई आजीच्या आठवणी का देत असेल आणि त्याबद्दल त्या दोघी विचारपूस का करत असतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण खूप छान तयार होतात. पूर्णाजी जप करत असते आणि रविराज हा गणपती बाप्पाच्या पाया पडत असतो. तेवढ्यात तन्वी आणि म्हणजे प्रिया ही आणि अस्मिता धावतच येतात. अस्मिता जोरात म्हणते की तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा प्रिया आपल्या हातातून तो 21 दुर्वाचा जो हार बनवलेला असतो तो घेऊन येते आणि मला हे कोणीच सांगितले नाही, मी माझ्या मनाने हा हार बनवला असे प्रिया सांगत असते. तेव्हा अर्जुनला मात्र हसू येते आणि अर्जुन अश्विनला म्हणतो की प्रियाचा हा प्लॅन नक्की सक्सेस नाही होणार, म्हणजे सुपर फ्लॉ होणार. तेव्हा अश्विन आणि अर्जुन जोरजोराने हसू लागतात. तेव्हा सर्वांना मात्र हे काहीच आश्चर्यचकित वाटलेले नसते. तेव्हा रविराज म्हणत असतो की अगं हा जो काही गणपती बाप्पाला 21 दुर्वाचा हार असतो ना, हा प्रतिमाच नाही तर संपूर्ण गावभर हा तयार केला जातो. तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो की अगं तन्वी यामध्ये सरप्राईज असण्यासारखं काहीच नाही, कारण प्रत्येक ठिकाणी हे गणपती बाप्पाच्या वेळेस हे हार मिळत असतात आणि सर्वजण खूपच हसू लागतात. तेव्हा प्रताप म्हणतो की अरे या हाराच्या निमित्ताने यांना दुर्वा काय असतात ते समजले. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये प्रिया आणि जी अस्मिता असते यांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि जास्वंदाच्या फुलाची जी काही बाप्पासाठी फुले लागत असतात ती फुले सायली घेऊन आलेली असते. तर पूर्णाई आजी म्हणत असते की आज प्रतिमा नाही, पण तिच्या मुलीला तिचा पूजेचा मान मिळायला हवा, म्हणून आजची पूजा ही प्रियाच्या हाताने म्हणजे तन्वीच्या हाताने व्हायला हवी. तेव्हा लगेच सायली ते फुलं घेऊन आलेली पाहून रविराज आणि
पूर्णाई आजी मात्र आश्चर्यचकित होतात आणि तुला ही फुलं कोणी आणण्यासाठी सांगितली होती असे ते तिला म्हणतात। तेव्हा सायली ही ते फुलं तेथे ठेवण्यासाठी जाते तर लगेच ते पाय घसरून सर्व फुले हे गणपती बाप्पाच्या अंगावर पडतात। म्हणजे सायलीच्या हातून चक्क म्हणजे प्रतिमाची मुलगी ही सायलीच आहे हे, त्यामुळे बाप्पाची पूजा सुद्धा सायलीच्या हातानेच होते। अर्जुनला मात्र खूप आनंद होतो आणि रविराजला सुद्धा। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।